झी24 तास एक पाऊल पुढे. आपण मंत्र्यांनी इतक्या वेळ बोललो, मंत्र्यांनी काय बाजू मांडली हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु मंत्र्यांची एक बाजू अशी आहे की जी ऑन रेकॉर्ड येऊन कोणी बोलायला तयार नाहीये की आम्ही दरवर्षी आमच्या संपत्तीचं विवरण इन्कम टॅक्सला जाहीरच करतो, मग ते वेगळं तुम्हाला द्यायचं कारणच काय? हाच नेमका मुद्दा आहे. या विषयावर मी चर्चा केली महाराष्ट्रातल्या काही नामवंत अर्थतज्ञांशी. कंपनीज ऍक्ट मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की पब्लिक लिस्टेड कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर्स असतील किंवा उच्च पदस्थ जे कंपन्यांमध्ये उच्च पदावरती जे काम करणारे लोक आहेत त्यांना ज्या मिळणारे वेतन, भत्ते आणि सवलती या सगळ्यांचं विस्तृत वर्णन तुम्हाला आज कंपनीच्या अॅन्युअल अकाउंट्समध्ये द्यावं लागतं. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये ही एक गरज आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची गरज आहे आज. या कलमाचा मूळ उद्देश असा आहे की साधारणपणे कंपनी ही पब्लिक लिमिटेड कंपनीच्या करता ही तरतूद जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे. तिथे सर्वसामान्य भागधारकाला थेटपणानं त्या संबंधित व्यक्तीचा पगार ठरवण्याचा अधिकार नसतो, पण त्यांनी दिलेल्या पैशाच्या जोरावरती कंपन्यांचं भांडवल उभं राहत असतं. त्यामुळे त्यांनी दिलेल्या भांडवलाचा उपयोग हा खरोखरच कंपनीच्या मूळ व्यवसायासाठी होतोय आणि तसा न होता त्याचा दुरुपयोग करून कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी किंवा जुने कर्मचारी जरुरीपेक्षा जास्त उत्पन्न भागधारकांची फसवणूक करून घेऊ नयेत अशा चांगल्या उद्देशाने या कलम 34ची तरतूद कंपनी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. कंपनी कायद्यामध्ये तरतूद काय गोष्टीनं करण्यात आली, काय उद्देशानं करण्यात आली हे आपल्याला चंद्रशेखर टिळकांनी सांगितलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा नितीन पोद्दार या कॉर्पोरेट लॉयरनी आपल्याला या तरतुदीतलं विश्लेषण करून सांगितलं. प्रेक्षको, हाच माझा प्रश्न आहे. कंपनी ऍक्ट नुसार जर कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये त्याच्याबरोबरच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि महत्वाच्या एम्प्लॉईजना किती पगार मिळतो, किती पर्क्स मिळतात, त्यांची संपत्ती काय हे दाखवणं जर बंधनकारक असेल तर महाराष्ट्र नावाच्या ह्या एका मोठ्या भूभागावर ज्यांनी आपल्या मेहनतीची इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला निवडून देताना एक प्रकारे तुम्हाला मत दिलं, तुम्हाला पसंती दिली, मग तुमच्याही संपत्तीत आम्हाला कळण्याचा अधिकार नको का? जर कंपनी ऍक्ट नुसार तो अधिकार भागधारकाला असेल तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत या सरकारच्या निर्मितीत तुम्हाला मत देऊन आमचाही तेवढाच अधिकार नव्हता का? हाच विषय घेऊन मी जातोय वाय.पी. सिंग यांच्याकडे. वाय.पी. सिंग, मला तुम्ही सांगा, कंपनी ऍक्ट नुसार जर ते बंधनकारक असेल की कंपनीच्या डायरेक्टरला किती पगार आहे तो जाहीर करावा लागत आहे दरवर्षी, तर तसंच महाराष्ट्र सरकारला आम्ही निवडून दिलं, मग आम्हाला या मंत्र्यांना काय काय मिळतं, त्यांच्याकडे काय काय आहे हे कळण्याचा अधिकार नाही का? मला असं वाटतं की जनतेला जास्त अधिकार आहे पब्लिक सर्व्हंटशी विचारण्याच्या, ज्यांनी टॅक्स भरलेला आहे. मग ज्या माणसांनी टॅक्स दिला, सेंट्रल एक्साइज दिला, सेल्स टॅक्स दिला, ऑक्ट्राय दिला किंवा इन्कम टॅक्स दिला, सगळ्यांनी दिलेला आहे, त्यांना विचारण्याचा अधिकार आहे. पण तसं होत नाही का? कारण की जेव्हा एक पब्लिक सर्व्हंटनी तसं डिक्लेरेशन दिला, मग तो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या खाली येतात, त्याची त्यांना भीती आहे. कंपनी ऍक्ट मध्ये जर कोणी गैरकायदेशीर इन्कम दाखवली त्याच्यावर जास्त अँटी करप्शन येऊ शकत नाही, परंतु पब्लिक सर्व्हंटनी तसं दाखवली, मग टॅक्सचा प्रश्न तर नंतरचा येते, पण पहिला प्रश्न येते की अँटी करप्शन ब्युरो त्यांच्या मागे लागणार, त्यांची संपत्ती कुठे आहे हे काहीतरी करणार. आपले मिस्टर गलगली सारखे लोक आहे, ते लोक जे आहे जसं कृपाशंकर सिंग वगैरे इतर लोकांचं विरुद्ध कसं काय त्यांनी एक मदत केली पूर्ण काढण्याकरता, मग अशा प्रकारची पण ते काढून घेतात संपत्ती. आणि जर कृपाशंकर सिंगनी कंपनी ऍक्ट मध्ये असं दाखवलं असतं मग काही झालं नसतं, परंतु अँटी करप्शन इन्क्वायरी केली, मग त्यांचं पूर्ण जे एक राजनीतिक करिअर आहे ते संपेपर्यंत आलेलं आहे. म्हणून जे आहे कंपनी ऍक्ट प्रमाणे जनतेला जसा अधिकार आहे, परंतु आपले जे पुढारी लोक आहे तो तसं अधिकारचं कुठल्याही प्रकारचं रिस्पेक्ट देत नाही. मला गलगली साहेब तुम्ही सांगा की मंत्र्यांकडून एक असा प्रतिवाद केला जातोय, त्याच्यावरचा अविश्वास का दाखवला जातो, काय सांगाल तुम्ही? नाही, खरं पाहिलं तर एक गोष्ट महत्वाची आहे की हे जे मंत्री होण्याच्या पूर्वी हे मंत्रीपद त्यांना नंतर आमदार बनल्यानंतर मिळतं. जेव्हा ते आमदार म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरतात त्यावेळी ते आपली संपत्तीची माहिती निवडणूक आयोगावर देतात. तर त्याच्यामध्ये काय गैर आहे की त्यांनी त्यानंतर त्याच्यामध्ये काय ॲडिशनल झालं असेल किंवा झालं नसेल त्याची एक माहिती साध्या फॉर्ममध्ये भरून ते सबमिट करावी. कारण जेव्हा आमदार म्हणून तुम्ही निवडणूक लढवता, तुम्ही एका पक्षाचे उमेदवार असता, त्यावेळी तुम्ही जो निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र देतात त्याच्यामध्ये आपल्या मालमत्तेचा तपशील, आपल्या मत्ता व दायित्वाचे विवरण संपूर्णपणे देता, कारण तुम्हाला निवडणूक लढवायची
पाहिजे असते, त्याशिवाय तुम्ही निवडणूक लढवू शकत नाहीत. मग मंत्री बनल्यानंतर जे आदर्श आचारसंहिता शासनाने बनवली आहे, जी सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर बनवली आहे, त्याचं पालन करण्यासाठी आपण का पळत आहात? खरं पाहिलं तर आमदार बनताना आणि मंत्री बनल्यानंतर जो मोठा फरक असतो, काही लोकांच्या 1000 कोटीच्या आसपास असतो, काही लोकांच्या 10,000 कोटीच्या आसपास असतो, काही लोकांच्या 5-10 कोटीच्या आसपास असतो. तर कुठं ना कुठेतरी भीती त्या मंत्र्यांमध्ये आहे की ही संपत्ती आम्ही जाहीर केली तर आम्ही निवडणूक भरताना जी प्रतिज्ञापत्र दिलं आहे ते घेऊन आणि नवीन जे आम्ही ॲफिडेव्हिट दिलं आहे त्याचे लोक टॅली करतील आणि टॅलीमध्येच फार मोठा भ्रष्टाचार दिसून येईल, लोक कोर्टात जातील, आपल्याला मंत्रिपद गमवावे लागेल, ह्या भीतीपोळी ते लोक आपले प्रतिज्ञापत्र देत नाहीत, असा माझा निष्कर्ष आहे. मला तुम्हाला हाच इकडे प्रश्न विचारायचा आहे. वाय पी सिंग, अनिल गलगले, आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातल्या मंत्र्याची लोकप्रियता, त्याचं पुन्हा पुन्हा निवडून येणं हे त्याच्या संपत्तीवरच फक्त अवलंबून असतं का? मला तुम्ही सांगा. मंत्र्याची प्रतिमा, त्याची संपत्ती जास्त असेल तर जास्त होते का आणि कमी असेल तर कमी होते का? वाय पी सिंग काय सांगाल? नाही, जास्त संपत्ती असली मग त्याची प्रतिमा खाली जातात, पण त्यांच्याकडे पैशाची ताकद असल्यामुळे निवडणूक मध्ये त्याचा फायदा होते आणि मोठी जाहिरात करतात. मतदारांना ते काहीतरी आमिष दाखवून त्याच्याकडे ओढून घेतात. म्हणून त्यांची जे एक प्रतिमा आहे ते खाली असल्यानंतर सुद्धा त्यांची जे पुढची नेमणूक आहे त्याच्यासाठी सोयीस्कर होते हे पैसे. म्हणून जे आहे सगळे आमिषमध्ये ते सगळे आमदार आणि ते बाकी पुढारी जे आहे ते पडतात आणि खूप पैसे ओढतात पब्लिक सर्वंट म्हणून. वाय पी सिंग म्हणतात ते अगदी बरोबर आहे. साध्या नगरसेवकाकडे सुद्धा आजकाल ज्या प्रकारच्या गाड्या असतात त्या गाड्या पाहिल्यानंतर वाय पी सिंग म्हणतात ते किती खरं होतं हे आपल्याला कळतं. परंतु असे नगरसेवक, असे आमदार, असे मंत्री काळाच्या ओघात कसे नष्ट होतात आणि काळाच्या वर उरतात, तशा प्रकारच्या मंत्र्यांकडे ते गेल्यानंतर नेमकं काय शिल्लक होतं हाही एक प्रश्नच आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आपण उल्लेख करतो. आज महाराष्ट्रातली जी सुसंस्कृतता आहे ती यशवंतरावांच्या स्वभावातल्या रुजुतेमुळं, त्यांच्या स्वभावातल्या पारदर्शितपणामुळं, त्यांच्या साहित्य गुणामुळं, त्याहीपेक्षा त्यांनी घेतलेल्या एकूणच राज्यकारभाराच्या शैलीमुळे असं त्यांचे विरोधकही मान्य करतात. मग असा प्रश्न येतो की यशवंतरावांची नेमकी संपत्ती ते गेल्यानंतर किती बाहेर आली? दस्तूरखुद्द शरद पवार साहेबांनी त्याच्याबद्दल काय विधान केलं ते ऐकूया. 27 जमिनीची 80, बायकोची 30-35, ह्या गृहस्थाची सगळं प्रॉपर्टी ही. आपण पाहिलं असेल किती हजारात आज यशवंतराव चव्हाणांची प्रॉपर्टी होती याचं वर्णन केलं. आज नगरसेवकाचा उमेदवार सुद्धा याच्यापेक्षा किती श्रीमंत असतो हे आपण पाहिलं. परंतु या कोणालाही यशवंतरावांच्या नावाची पुण्याई नक्कीच मिळू शकत नाही. त्या काळामध्ये अशा प्रकारच्या मागण्या झाल्या नाहीत. याचं कारण मंत्र्यांची लाईफस्टाईल्स किंवा त्यांची भ्रष्टाचाराची एवढी प्रकरणं उघडकीला येत नव्हती. परंतु आता मात्र त्यापेक्षा 10 पटीनं, 1000 पटीनं, लाखो पटीनं अशा प्रकारची संपत्ती जेव्हा आम्ही मंत्र्यांकडे पाहतो, तेव्हा जर आम्ही अशा माहितीचा अधिकार वापर करून जर आम्ही ती माहिती आमच्या समोर दरवर्षी यावी अशी मागणी केली तर नेमकं चुकलं काय? एक नजर टाकूया पूर्वीच्या काळचे मंत्री आणि आमदार कसे होते. महाराष्ट्रातले एक अत्यंत ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनचा संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत जवळून पाहिला, त्या मधुकर भाव्यांशी आज आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यांना या सगळ्या माहितीच्या अधिकारातून उघड होऊ न शकलेल्या माहितीविषयी विचारलं. तेव्हा त्यांनी जागवल्या जुन्या काळातल्या आठवणी. त्या काळातले आमदार आणि मंत्री कसे होते, त्याबद्दल ते काय बोलले ते आपण पाहूया. यशवंतराव, वसंतदादा, ही राजाराम बापू, ही सगळी माणसं गरीबातून आलेली माणसं होती. पण ह्या सगळ्यांचं सगळं चारित्र्य, राजकीय चारित्र्य लोकांसमोर सगळं उघड्या पुस्तकासारखं होतं. म्हणजे सत्तेतून संपत्ती मिळवायची अशी कन्सेप्टच नव्हती तुम्हाला. म्हणून काळाचा जो फरक झालाय प्रामुख्यानं विचाराचा, चिंतनाचा आणि वागण्याचा, याचे सगळे दोष येते मी असं म्हणतो. आज एकही मंत्री, आमदार, 288 आमदार, विधान परिषदेचे आमदार, या प्रत्येकाला एस टीमध्ये 2 जागा आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. 50 वर्षापूर्वीचा काळ आठवला. मी गावाहून जेव्हा रयावून यायचो तर माझ्या गाडीत आमदार सानप, आमदार डी व्ही पाटील, आमदार दत्ता पाटील हे एस टीत असायचे. तर प्रवाशाला असं वाटतं अरे माझा आमदार माझ्या गाडीत आहे. आज ही स्थिती राहिलेली नाही.
म्हणजे त्यांनी आता एसटीन फिरावं असं त्याचा अर्थ नव्हे, पण परिस्थिती जी बदलते त्या बदललेल्या परिस्थितीच्या गमकामध्ये आज सामान्य माणसाला असं वाटतं की राजकारणात शिरलेली माणसं अफाट पैसा करतायत आणि म्हणून हे निर्बंध लावायला लागलेत. मुळामध्ये साधेपणाने राहणं हा जो एक बेसिक भाग होता राजकारणामधला, यालाच मुळात तिलांजली दिली गेल्यामुळे आता आठले गुरुजी नावाचे एक आमदार होते, का आठले गुरुजी लांजा. मी लांजाला गेलो मध्ये, ते आमदार नव्हते. गुरुजींना भेटायला गेलो. कुठे आहेत गुरुजी? गुरुजी लाकडं आणायला गेले, डोक्यावर भारे घेऊन येत आहेत. अर्धा तासाने गुरुजी डोक्यावर 2 भारे घेऊन आले. आता याचा अर्थ आमदारांनी डोक्यावर भारे आणा असं नाही, पण एक साधं जीवन जगायची जी एक सहज प्रवृत्ती झालेली होती, त्या प्रवृत्तीला छेद देणाऱ्या सगळ्या घटना गेल्या 25-30 वर्षात झपाट्याने घडत आहेत. आपण पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या 5 दशकांचा इतिहास ज्यांनी अत्यंत जवळून पाहिला, त्या मधुकर भाव्यांनी अशा प्रकारचे निर्बंध यायला का हवेत याचं वर्णन केलं. त्यांनी शका आठले गुरुजींची गोष्ट आपल्याला सांगितली. निवृत्त झाल्यानंतर डोक्यावरून मोळी वाहताना सुद्धा त्यांना लाज वाटत नव्हती किंवा एसटी मध्ये क्रमांक 1 आणि 2 या जागा आमदारांसाठी रिझर्व्ह असायच्या, ही गोष्ट सुद्धा आता अनेक पत्रकारही विसरले असतील, प्रेक्षक तर विसरलेच असतील. आमदारांच्या नवीन तर गावीच नसेल, कारण आपली गाडी अडवली म्हणून जिथे हक्कभंगाचे ठराव आमदार मांडत असतात तिथं आम्ही काय बोलायचं. बरं, त्या गाड्या सुद्धा साध्या नसतात, त्या गाड्यांच्या किमती 50 लाखाच्या वरती असतात. हे सगळे पैसे आले कुठून? एवढी लक्ष्मी तुमच्यावर कशी प्रसन्न झाली? ही जर माहिती आम्हाला मिळाली तर फार बरं होईल. म्हणूनच आजचा हा खटाटोप होता. आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, जनमताचा कौल जनमताचा. त्यासाठी प्रश्न होता, राज्यातील मंत्र्यांनी आपली संपत्ती वेबसाईटवर जाहीर करावी का? जवळपास 93% लोक म्हणतात होय त्यांनी जाहीर करावी, तर 6% लोक म्हणतात त्यांनी जाहीर करू नये. ही वेळ महाराष्ट्रावर का आली की आज महाराष्ट्राचा बिहार कधी हा प्रश्न आम्हाला विचारायला लागावा. विचार करा, या निवडणुकीत जेव्हा आपल्याकडे आपले नगरसेवक, आमदार, मंत्री मतं मागायला येतील तेव्हा त्यांना विचारा, महाराष्ट्राचा बिहार कधी करणार? झी 24 तास, एक पाऊल पुढे.